डोजी म्हणजे काय? डोजी सायकोलॉजी बघा काय तर बायर सेलर्स होते, बायर्स होते है ना. सेलर्स होते, बायर्स होते, दोघांकडे इक्वल पैसा झाला. टाइम फ्रेम 5 मिनिटाचा होता. इथून आहे तुला शॉर्ट मध्ये सांगतो. आमच्या एडिटरनी गांजा फुटल्यानंतर बेवडा मारला आणि तो 2 दिवसापासून झोपलेला आहे. की तुम्हाला मी 100% गॅरंटी याच्यामुळे देतो कारण की मी एकच गोष्ट इतक्या वेळेस रिव्हिजन मारून घेतो की तुम्हाला 100% गॅरंटी आहे. तुम्हाला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय ते शिकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त भेटणार आहे जे मी माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलेले नोट्स आहे. सर तुम्हाला किती काय किती जीएफ आहे तुझी वाली मिळून मला 1 डझन आहे. सिंगल कॅनॅस्टिक पॅटर्नच्या बाबत बोलणार आहोत. तर अजून 1 मिनिटाने आपण व्हिडिओ चालू करणार आहोत. तर तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की आपण काय करणार आहे आजपासून की आपण जे आपले जे लेक्चर्स बनवत होतो आहे ना, आतापर्यंत आपण जे सर्व लेक्चर्स बनवले आपण आपल्या वेबसाईट्सवर अपलोड केले. ओके. तर त्याच्यावर खूप साऱ्या पोरांची कंप्लेंट आली की सर त्याला डाउनलोड करायला आणि त्याला ॲक्सेस करायला बराचसा डेटा चाललेला आहे. तर तुम्ही एक दुसरा काहीतरी ऑप्शन बघा. तर मी माझे यूट्यूब चॅनल म्हणजे एक जुनं यूट्यूब चॅनल त्याच्यावर अपलोड करतो आता आता आजपासून. तर तुम्ही त्याला देखील तुमचा प्रतिसाद द्या. तुमचं चांगलं प्रेम त्या माझ्या यूट्यूब चॅनलला द्या. मी ते व्हिडिओ यूट्यूब चॅनल बनवलं होतं जवळ 3 ते 4 वर्षापूर्वी. व्हिडिओ त्यांचे ते पण बघू शकता तुम्ही जाऊन. फक्त कोणी हसू नका कारण त्याचे मी टेक्निकलचे व्हिडिओ बनवले होते जेव्हा मला बोलता पण येत नव्हतं ठीक. थोडं तोत्र बोलत होतो मी तेव्हा. अच्छा. तर चालेल. पोरं येऊ राहिले दम्मा-दम्माने तर आपण आपल्या सेशनला चालू करूया. चालेल? बोला पटापटा कमेंट करा. करायचं चालू? पोराओ झोपले का? करायचं का? चला पहिली एक्सरसाइज करून घ्या प्लीज नेहमीप्रमाणे. टाळ्या वाजवा, हात मोडून घ्या. हाताचे जे बोट आहे जे नवे पोरं युट्यूबवरचे त्यांना माहित नसेल हे काय पानसट जाळे लावले. पण हे आपले डेली रुटीन आहे. आपण जेव्हा जेव्हा आपण आपले आपले लेक्चर चालू करतो तेव्हा आपलं डेली रुटीन असतं. तर आपले जे फिंगर स्टिप्स आहे तर आपले नर्व्हज असतात. त्याच्यामुळे आपण आपले इम्पल्सिव्ह ऍक्टिव्ह होतात. आपलं ब्रेन फ्रेश होतं. आपलं मेमरी पॉवर वाढते. तर त्याच्यामुळं मी एक्सरसाइज करून घेत असतो. तर पटापट आपली एक्सरसाइज करून घ्या पोराओ. करा सोबत करा. कॅमेरा बंद करून काय करू राहिले? काय झोपून लेक्चर बघतास काय तुम्ही? आ? चला. झालं? रेडी? चला. तर पहिले मी आजचं व्हिडिओचं बेनिफिट सांगतो काय असेल तर YouTubeच्या लोकांना माहित नसेल. आपल्या वेबसाईट प्रीमियम ग्रुपच्या पोरांना माहिती आहे. तर याच्यामध्ये आपल्या बेनिफिट्समध्ये तुम्हाला काय भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय रिसीव्ह करणार आहे? तर पहिली गोष्ट ई कॅनॅस्टिक पॅटर्न जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये ॲज वेल क्रिप्टो मार्केटमध्येही कामे येणार आहे. दुसरं हँड रिटन नोट्स भेटणार आहे जे मी माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलेले नोट्स आहे तेच प्रोव्हाइड करणार आहे. दुसरं इथे तर काही गोष्ट प्रोव्हाइड करणार नाही जी गोष्ट मी कधी केलीच नाही. जी मी केलं तीच गोष्ट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्नची सायकोलॉजी नेमकं ती कॅन्डल बनलेली सायकोलॉजी मागं काय होती ते देखील आपण याच्यात बघणार आहोत. एंट्री एक्झिट स्टॉप लॉस काय असेल त्या कॅन्डलचा तेही बघणार आहात. वन टाइम लर्निंग बेस्ट ही माझं 100% गॅरंटी असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. ते आज पण मी तुम्हाला देतोय. 100% गॅरंटी आहे तुम्हाला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय ते शिकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त ती एकदा लिहून घ्यायची आहे जी मी तुम्हाला पीपीटी पाठवली प्रीमियम ग्रुपच्या पोरांना. बाकीच्या पोरांना कुठे ॲक्सेस भेटेल तर तुम्हाला Instagramवर मेसेज करू शकता, या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकता. मेसेज करताना काय गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे की तुम्ही काय गोष्ट मागताय म्हणजे काय काय गोष्टीसाठी तुम्हाला मेसेज केलाय आणि कोणत्या ठिकाणाहून तुम्हाला मेसेज केलाय, कोणत्या ठिकाणाहून तुम्हाला माझं हे अकाउंटचा ॲक्सेस भेटलेला आहे. सो तुम्ही ते देखील मला तिथे मेन्शन करावं म्हणून मला समजेल. ओके. चला तर आपण बघतो आता याच्यामध्ये की आपण सिंगल कॅनॅस्टिक पॅटर्न म्हणजे काय तर. ओके. मेसेज करा पीपीटी आपलं पीडीएफसाठी मला. चालेल. करायचं सुरू? करायचं? चालेल. तर पहिली कॅन्डलस्टिक पॅटर्न. चला आपण याच्या पहिले ब्रीफली सांगतो मी आज काय आपण काय काय बघणार आहे. सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये काय काय असतं तर इकडले जे सर्व जे दिसतंय तुम्हाला हे सर्व दिसतंय. हे सर्व जे दिसतंय ही बुलिश कॅन्डल्स आहे. ओके बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहे. इकडलं सर्व बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहे. बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न समजतंय? हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न सेम दिसणार आहे आपल्याला हँगिंग मॅन सारखं. इन्व्हर्टेड हॅमर सेम दिसणार आपल्याला शूटिंग कॅन्डलस्टिक शूटिंग स्टार सारखं. ग्रेवस्टोन डोजी दिसणार आहे सेम ॲज सॉरी ड्रॅगन फ्लाय डोजेस सेम दिसणार आपल्याला ग्रेवस्टोन डोजी सारखं. बुलिश स्पिनिंग टॉप सेम दिसणार आहे आपल्याला बेरिश स्पिनिंग टॉप सारखं.
बुलिश मारुबुरु सेम दिसणार आहे आपल्याला बेरिश मारुबुरु सारखं, फक्त यांच्या लोकेशन चेंज असणार आहे आणि आपण त्याला पण ब्रीफमध्ये एक्सप्लेन करणार आहे एक एक करून. चालेल. ते आपली कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, तर त्याच्या पहिले आपण आपल्या नोट्सवर जाऊया ॲज पर अवर रूल अँड रेग्युलेशन्स. ठीक आहे. सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न नाही समजलं तर पटापटा मला मेसेज करा. मी तुम्हाला इन्स्टंट ऑफ इथं लगेच आपण क्लिअर करूया प्रत्येक गोष्ट. झोपून राहू नका, टाईट बसा आणि एक एक गोष्ट नीट समजून घ्या. ओके? चालेल. तर मेन गोष्ट बघा, हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये आणि प्रत्येक कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे काय? कोणत्याच कॅन्डल मध्ये त्याचा फिक्स कलर नाही की ती ग्रीनच बनेल किंवा ती रेडच बनेल म्हणून आपण ती एंट्री करायची का? तर तसं काही नाही. बघा, कलर मॅटर करत नाही. रेड असो, ग्रीन असो मॅटर करत नाही. त्याच्या बॉडीपेक्षा त्याची शॅडो 2 ते 3 पटी एक्स्ट्रा असेल. ओके. दुसरं, हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला कुठं दिसणार? बॉटमला. याचं कन्फर्मेशन एंट्री कशी असेल? पहिली गोष्ट, एक डाऊन ट्रेंड दिसल. थोडं फंबलिंग होते, सो सॉरी फॉर दॅट. सो एक डाऊन ट्रेंड दिसन. ओके, डाऊन ट्रेंड दिसन. नंतर एक तुम्हाला हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसन. इन्स्टंट ऑफ एंट्री करायची का? तर नाही. मग काय? ब्रेकिंग ब्रेकचा यूज सॉरी ब्रेकआउटचा यूज करायचा. कसा ब्रेकआउट? आपला जी हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, त्याचा जो हाय असेल, ते ब्रेक झाल्याच्या नंतर ती कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपल्याला एंट्री करायची आहे. हा पहिली पद्धत. दुसरी पद्धत काय आपली? इम्पल्सिव्ह मूव्हमध्ये एंट्री. म्हणजे कन्फर्मेशन कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर जे थोडंसं मार्केट खाली येतं, त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता. सेकंड एंट्री पॉइंट. थर्ड एंट्री पॉइंट काय असतो आपला? सपोज तुम्ही 5 मिनिट टाइम फ्रेमवर हा हॅमर कॅन्डल बघितला आहे. तुम्हाला त्याच्या लो टाइम फ्रेम म्हणजे 3 मिनिट्स 1 मिनिटवर शिफ्ट व्हायचं आहे. तिथे तुम्हाला एक अगेन्स्ट रेड कॅन्डल बघायची. त्याला म्हणतो आपण इम्पल्सिव्ह मूव्ह. जो तुम्हाला जास्त परफेक्ट त्यात दिसेल. त्या ठिकाणी जर तुम्ही एंट्री केली, तर जसं प्रकारे तुम्ही तुमचा स्टॉप लॉस असेल समजा 10 पॉइंटचा. तर त्या ठिकाणी तुम्हाला तो स्टॉप लॉस कितीला पडेल? फक्त 6 पॉइंटचा. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला बोलतोय इम्पल्सिव्ह मूव्ह एंट्री घेणं. ओके. तर समजलं तुम्हाला काय असतं हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न? तर इथं बघूया. एक डाउन ट्रेंड चालू होता बेरिश. हॅमर कॅन्डलस्टिक बनला. आफ्टर द कन्फर्मेशन कॅन्डल क्लोज आपण इथं आपली एंट्री केलेली आहे. एंट्री नंतर इम्पल्सिव्ह मूव्ह आणि इथं आपली एंट्री झाली किंवा इथं इथं करू शकता किंवा इथं करू शकता इम्पल्सिव्ह मूव्ह आणि आफ्टर तुम्हाला एक चांगला प्रॉफिट दिसेल. पुन्हा एकदा एक गोष्ट क्लिअर सांगतो. जसं मी तुम्हाला चॅट पॅटर्नमध्ये तर सांगलेलं आहे, याच्यातच सांगतो. विदाऊट तुमचा सिस्टम, तुमचा लेवल, तुमचं काही डेटा नसताना डायरेक्ट कोणत्याही कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये एंट्री करायची नसती. कसं तर बघा. हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. सेटअप काय म्हणतो? इथे एक खूप चांगला सपोर्ट झोन आहे. सपोर्ट झोन आहे. सपोर्ट झोन म्हणजे बघा, बऱ्याच वेळेस इथे रिट्रेसमेंट भेटलेला आहे. तर म्हणजे असं आपण एक झोन ड्रॉ केला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा मार्केट इथं आलं. इथे हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला. आफ्टर द कन्फर्मेशन, आफ्टर द इम्पल्सिव्ह मूव्ह आपण एंट्री केलेली आहे. एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला एक चांगला प्रॉफिट दिसलेला आहे. समजलं? चार्ट्स पटापट सांगा. समजलंय? ओके. चला. जायचं पुढं. जायचं. चालेल. यावेळेला आपला हँगिंग मॅन. ओके. हां, हँगिंग मॅन. सेम हँगिंग मॅनमध्ये पण तसंच. मी प्रत्येक वेळेस कलर मॅटर लिहिलेला नाही आहे. सेम गोष्ट याच्यासाठी लिहिलेली आहे, की तुम्हाला मी 100% गॅरंटी याच्यामुळे देतो, कारण की मी एकच गोष्ट इतक्या वेळेस रिव्हिजन मारून घेतो, की तुम्हाला ती फक्त एकदाच वाचायची गरज असते. जर चांगल्या बेस करायचा प्रयत्न करत असेल, तर तुम्हाला फक्त ती गोष्ट एकदाच लिहून घ्यायची गरज असते. चांगल्या प्रॉपर नोट्स बनवा. प्रत्येक व्यक्तीला मी सांगत असतो, नोट्स बनवा. नोट्स बनवल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ डबल बघायची गरज राहणार नाही. फक्त तुम्हाला नोट्स वाचायची गरज राहील. ओके? चालेल. हँगिंग मॅनमध्ये पण कलर मॅटर करत नाही. त्याची जी लोअर बॉडी आहे, ती त्याची 2 ते 3 पट शिल्लक असते ॲज कंपेअर्ड टू द बॉडी. ही टॉपला बनणारी कॅन्डल आहे. हिचं ब्रेकआउट कन्फर्मेशन एंट्री कशी? तर एक आपल्याला अप ट्रेंड हवा असतो. त्याच्यानंतर एक आपल्याला चांगलीपैकी हँगिंग मॅन असावी. ओके, हँगिंग मॅन असल्याच्या नंतर हँगिंग मॅनचा जो लो असतो, है ना, हँगिंग मॅनचा जो लो असतो, तो ब्रेक झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं असतं? जी सेकंड कॅन्डल आहे ती क्लोज झाल्याच्या नंतर आपल्याला एंट्री करायची असते. सेम तुम्हाला तेच सांगितलं. पहिलं लगेच ब्रेकआउट आणि क्लोजिंगच्या नंतर एंट्री घ्या. सेकंड इम्पल्सिव्ह मूव्ह अँड द सेम टाईम फ्रेम. थर्ड
इम्पल्सिव्ह मूव्ह, एंट्री ॲट द लोअर टाइम फ्रेम. हे तुम्ही तिन्हीपैकी तुम्ही वापरू शकता. मी हे तिन्ही प्रकारे ॲज माय रिक्वायरमेंट वापरत असतो. समजलं हँगिंग मॅन काय असतं? इथेही बघू शकता अप ट्रेंड होता, हँगिंग मॅन बनला. ओके, याच्यावर पण मी तेच सांगतोय. आपला सेटअप असल्याशिवाय घ्यायचा नाही. इथे याच्यावर आपल्याला एक चांगलं रेजिस्टन्स होतं. ऑदर डेटा असल्याशिवाय पण आपण एंट्री करत नाही. ओके, इथं आपला डेटा होता. आता इथं बघा कसं आहे बरं का, मेन म्हणजे तो हँगमॅन म्हणला, मार्केट खाली आलं, याने याचं लो तोडलं पण क्लोजिंग दिली नाही. तर मग काय तर वर गेलं इम्पल्सिव्ह मूव्ह. ज्यांचं चांगला सेटअप आहे ते इथं एंट्री करतील इम्पल्सिव्ह मूव्हला आणि ज्याला थोडासा कन्फर्मेशन अजून लागतो, तो काय करण ह्या ठिकाणी एंट्री करण, या ठिकाणी. कारण की कॅन्डलने याला ब्रेक केलेला आहे, है ना? की कॅन्डलने ब्रेक केल्याने याच्या खाली क्लोज दिलेला आहे. सो याच्यानंतर तो व्यक्ती इथं एंट्री करू शकतो ॲज पर युअर नॉलेज अँड ॲज पर युअर द सेटअप्स. ओके, तर तुम्ही त्या प्रकारे त्याला एंट्री करू शकता. चलायचं पुढं. समजतंय सर्वांना? व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण आपण एकदा तुम्हाला बेसिक क्लिअर झाले ना, तर मग मी काय करायचं त्याला फास्ट फास्ट घेत चालेल. समजलं? हम्म, चालेल. चालायचं पुढं. चला. चला तर नेक्स्ट काय आपलं इन्व्हर्टेड हॅमर, है ना? इन्व्हर्टेड हॅमर का? ओके, इन्व्हर्टेड हॅमर. सेम इन्व्हर्टेड हॅमर मध्ये बँक कलर मॅटर करत नाही. मेन गोष्ट कलर मॅटर करत नाही. इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे काय तर आपल्याला तिथे त्याची शॅडोज आहे लार्ज. थांबा एक मिनिट, थोडंसं मोठं करतो तुम्हाला नीट दिसेल. ओके, आता दिसत असेल. याची जी शॅडो आहे, ओके, हायर शॅडो जे 3 ते 4 पट जास्त असायचे बॉडीपेक्षा ही बनणारी बॉटमला कॅन्डल आहे. ओके, कन्फर्मेशन काय? कन्फर्मेशन कॅन्डलनी याची आपली जी इन्व्हर्टेड हॅमर आहे त्याचं जे हाय ब्रेक करून प्रॉपर क्लोजिंग दिली पाहिजे तिथे तुम्ही एंट्री करू शकता. किंवा मग आपले बाकीचे 2 प्रकार इम्पल्सिव्ह मूव्ह ऑर द लोअर टाइम फ्रेम इम्पल्सिव्ह मूव्ह ते तुम्ही एंट्री करू शकता. सेम ॲज आता आपण याचा चार्ट बघूया. इथं बघू शकता तुम्हाला तेच सांगतो मी. आपला एक चांगला सेटअप असावा. जसं की इथं आपला सेटअप होता. एक चांगला सपोर्ट झोन होता. त्याच्या आधी इथं चांगला एक आपल्याला रॅली दिसली होती. त्याच प्रकारे आपण या ठिकाणी त्याचा बेनिफिट घेतला. चांगला आपण एक प्रॉपर झोन ड्रॉ केला. जर तुम्ही NSEचा डेटा वापरत असेल, तिथं OI असतो. तुम्ही व्हॉल्यूम्स असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. जर तुम्ही OI ऑप्शन चेनचा जर सॉरी ऑप्शन NSE ऑप्शन चेनचा डेटा वापरत असेल, तर तुम्ही त्या ठिकाणाहून पण एंट्री करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर नॉलेज असावं. तर तुम्ही त्या गोष्टी मग करू शकता. जर तुमची रिक्वायरमेंट असेल, तर मी त्या गोष्टीवर पण व्हिडिओ बनवेल येणाऱ्या टाईमामध्ये. ओके. तर बघा इथे एक चांगला सपोर्ट झोन होता. मार्केट खाली आलं. आपला इथे एक चांगल्या प्रकारे काय बनलं? इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर बनल्याच्यानंतर कन्फर्मेशन नंतर आम्ही इथं एंट्री झाली ॲक्चुअली आपली इथं. एंट्री झाल्याच्यानंतर आपण चांगली रॅली कन्व्हर्ट केलेली आहे. ओके. चलायचं पुढं. समजते आता आपण पटापटा पुढे शिफ्ट होणार आहोत. है ना? आता आला शूटिंग स्टार. शूटिंग स्टार म्हणजे काय तर बघा सेम कलर मॅटर करत नाही. सर तुमचा एडिटर कुठं गेला आहे? भावा ती मोठी कहाणी आहे. तुला शॉर्टमध्ये सांगतो. आमच्या एडिटरनी गांजा फुकल्याच्यानंतर बेवडा मारला आणि तो 2 दिवसापासून झोपलेला आहे. तर अजून तो उठला नसल्यामुळं हे आपल्याला असं पन्न्यावर कार्यक्रम लावलेला चालू आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं मॅनेज करून घ्या. आपला एडिटर आला की आपण टायमानुसार इम्प्रूव्हमेंट अजून करूया. जसं तुम्ही आपले जे वेबसाईटवर व्हिडिओ बघितले असेल तर त्या ठिकाणी आपले डिजिटल प्रकार सर्व काही होतं. पण आता सध्या थोडंसं दाखवून घ्या कारण की तो अजून काही उठाणा झालेला आहे. आहे ना? चला. शूटिंग स्टारमध्ये काय तर ग्रीन, रेड कॅन्डल मॅटर करत नाही. कोणती असेल, कुठं असेल मॅटर करत नाही. आता मेन गोष्ट मॅटर का बरं करत नाही? आहे ना, मेन गोष्ट. तू म्हणत असेल ना मॅटर करत नाही, कलर का बरं मॅटर करत नाही? आता मी तर आम्ही बिगिनर हे तर सांग. तर सांगा. सांग. तुमच्या भावाच्याच वयाचा आहे मी. ओके. तर बघा, का बरं मॅटर करत नाही? तर ते तुम्हाला सांगतो. मार्केट वर गेलं, समजतंय? मार्केट इथं सगळं गोष्ट समजून घ्या बरं का. मार्केट वर गेलं आणि त्याच्यानंतर याला मार्केट वर घेऊन गेलं. मार्केटने कॅन्डलला वर नेलीची बॉडी. आफ्टर द टाईम सेलर्स आले. खूप सारे सेलर्स आले इथं. खूप सारे सेलर्स आलं. खूप सारे सेलर्स आले. कॅन्डल खाली आली आणि इथं टाईम फ्रेम संपला. सपोज की 5 मिनिट टाईम फ्रेमवर आपली कॅन्डल ऑन होती म्हणजे चालू होती. मार्केटवर गेलं, खूप सारी बायिंग आली, खूप सारी बायिंग चालू होती. इन्स्टेड ऑफ द सेलर्स आले किंवा एक चांगला रेजिस्टन्स आला तिथं मार्केट खाली आलं. टाईम फ्रेम संपला आणि मार्केटने इथं ग्रीन क्लोजिंग दिली. अरे, पुढे गेला. ग्रीन क्लोजिंग दिली. मग ही रेट कसं काय झाली? तर बघा,
सपोज इथं जे सपोज तुम्हाला ब्लॅक ही जी लाईन दिसते ना, एक्झाम्पल बरं का, ही जी लाईन दिसते ना, याच्यात सपोज इथं ओपनिंग आहे बरं का, ब्लॅक लाईन आहे ना, पेजची ब्लॅक लाईन ब्लॅक लाईन आहे ना, सपोज इथं ही कॅन्डल ओपन झाली. याच्या जर वर असेल ना, म्हणजे ओपनिंगच्या वर असेल ना, तर कॅन्डल ग्रीन मध्ये क्लोज होती बरं का. आणि ज्या ओपनिंगच्या जर थोडंसं जरी खाली क्लोज झालं, तर ती आपली रेड कॅन्डल मध्ये कन्व्हर्ट होते. आणि मेन म्हणजे बघा मित्रांनो काय तर जसं म्हणतात ना, की एज इज जस्ट अ नंबर. प्यार में एज में नंबर मॅटर नहीं करता, कुछ तो डायलॉग आहे. म्हणजे काहीतरी डायलॉग आहे बघा ते. एज इज जस्ट अ नंबर और कुछ तो कसं तरी आहे ते. त्याच प्रकारे नाही का इथं पण तेच आहे, की याच्यामध्ये कलर ना एक कोड आहे फक्त डिफाईन करण्यासाठी एक ट्रेंड ना. आता जर तुम्ही ॲक्चुअल बघितलं ना, तर हा सर्व प्राईस, व्हॅल्यू आणि अ, काय झालं पैसे कोण किती लावतो याच्यावर गेम चालू आहे. तर ते तुम्हाला मी येणाऱ्या मंथची ही सीरीज झाली का आपण त्याच्यावर देखील बोलूया. त्याच प्रकारे माहिती आहे का सपोज इन शॉर्ट ब्रीफमध्ये ओपनिंगच्या थोडंसं वर असेल कॅन्डल क्लोज झाली असती ग्रीन, ओपनिंगच्या थोडंसं खाली क्लोज झालं होती रेड. समजलं? ओके. कलर मॅटर करत नाही. आता तुम्हाला समजलं असेल का बरं करत नाही. शूटिंग स्टारची जी हायर बॉडी आहे ते 2 ते 3 पट जास्त असते ॲज कंपेअर्ड टू देअर बॉडी. शूटिंग स्टार हा टॉपला बनतो. कन्फर्मेशन कॅन्डल काय तर तेच त्याचं लोअर शूटिंग स्टारचं जे लोअर आहे ते ब्रेक करून खाली चांगल्या प्रकारे क्लोज दिल्याच्यानंतर आपण एंट्री करू शकतो. बाकीचे 2 पॉइंट्स आपले इम्पल्सिव्ह मूव्ह और लोअर टाईम फ्रेम इम्पल्सिव्ह मूव्ह तुम्ही एंट्री करू शकता. स्टॉप लॉस कुठं? हां, मेन म्हणजे बरं का. स्टॉप लॉस कुठं? तर याच्यावर असणारा आपला स्टॉप लॉस असतो. कोणत्या म्हणजे त्याचा वर होता स्टॉप लॉस. आता इथं इथं याचा खाली स्टॉप लॉस आहे ना, इथं याचा खाली स्टॉप लॉस होता आणि याच्यामध्ये याच्यावर स्टॉप लॉस होता. अशा प्रकारे आहे ते. सपोज मी इथं एंट्री केली तर माझा स्टॉप लॉस कुठे येईल मित्रांनो? इथं वर येईल. है ना? एक आपल्याला मेन म्हणजे इथं बुलिश ट्रेंड होता. आफ्टर दिस कॅन्डल इथं आपल्याला एक चांगला ब्रेकआउट सॉरी हे भेटलं. काय म्हटलं एक चांगलं ब्रेकआउट भेटलं. ब्रेकआउटची एक चांगली क्लोजिंग भेटली. आपण इथे एंट्री केली. तुम्ही इथे इथे इथपर्यंत आपला स्टॉप लॉस होता. स्टॉप लॉस हिट नाही झाला. पेशन्स असायचं. पूर्ण एक-एक गोष्ट प्रोसेस फॉलो करायची असते. तुम्ही म्हणशाल सर एंट्री केल्यानंतर इतका मोठा लॉस असेल, तर मग लॉस घेण्यासाठी तुम्ही काय करायचं मनी मॅनेजमेंट केला पाहिजे. आता जर तुम्ही जास्त क्वांटिटीने घेतला आणि मार्केट जर रिव्हर्स गेलं तुम्हाला जास्त लॉस दिसेल आणि जर तुम्ही जर थोड्या पैशाने जर एंट्री केली तुम्हाला कमी लॉस दिसेल. सो त्या प्रकारे आपल्या लिमिटनुसार आपण तिथे एंट्री केली पाहिजे आणि टायमानुसार जसं तुम्ही शिकत चालसाल त्या हिशोबाने तुम्ही तिथं चेंजेस केले गेले पाहिजे. तर आपला एस-एल लावायचं विसरायचं नाही. तुम्ही थोडंसं रिस्की ट्रेड असेल तर 2 ते 3 पॉईंट तुम्ही वाढून एस-एल लावू शकता. पण एस-एल लावणं मात्र गरजेचं आहे. कारण की का बरं? सपोज मार्केटवर गेलं सपोज जर ह्या ह्या ट्रेंडसाठी जर इम्पल्सिव्ह मूव्ह ठरला, पुलबॅक मूव्ह ठरला आणि हा इम्पल्सिव्ह मोशन जर कंटिन्यू गेलं आणि खूप ह्यूज कॅन्डल बनली, तर तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो. तर त्याच्यामुळं आपल्याला एस-एल लावणं कधीही गरजेचं असतं. समजतंय पोरांनो? हां, बघा झोपले कॅमेरे बंद करून. हं, नुसता. सर एक दिवस उशिरा झालं, की नुसतं ग्रुपवर धमाका करता आणि इथं आलं की कॅमेरा बंद करून बसता, आहे ना? बघा, 5 कॅन्डल राहिलं पटापट शिकूया आपण. चांगल्या प्रकारे शिकूया, घाई करणार नाही आपण. डोझी, डोझी म्हणजे काय? डोझी सायकॉलॉजी बघा काय तर. सेलर्स होते, बायर्स होते, है ना? सेलर्स होते, बायर्स होते. दोघांकडे इक्वल पैसा झाला. टाईम फ्रेम 5 मिनिटाचा होता. इथून वरून सेलर्स आले, खालून बायर्स आले. दोघांचं प्रेशर वाढलं आणि ते एक टाईमाला येऊन ती टाईम फ्रेम संपला. 30 सेकंडहून ते 30 सेकंद संपले त्याची इथं कॅन्डल क्लोज झाली. त्याच्यानंतर बघा बरं का. सपोज दिसतंय तुम्हाला? ओके. ही डोझी आहे. दोन्ही साइडला प्रेशर्स होतं. दोन्ही साइडला प्रेशर असल्यामुळं सॉरी दोन्ही साइडला प्रेशर असल्यामुळं इक्वली पैसा इथं झाला. इक्वली पैसा होता इथं टाकलेला दोन्ही साइडला इक्वल प्रेशर होतं बायर आणि सेलर्सचं. आता बघा याच्यावर जर ब्रेकआउट देऊन जर क्लोज झालं, तर मार्केट वर जाणार. याच्या खाली जर ब्रेकआउट देऊन लोअरला ब्रेक देऊन जर खाली क्लोज झाला, तर मग खाली जाणार. सो तसं यूज असतं डोझी. डोझीवर ट्रेड करणं खूप सोपं असतं. फक्त तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस आणि थोडंसं हे पाहिजे, की कुठं एंट्री करायची आणि कुठं त्याला अव्हॉइड करायचं. है ना? येणाऱ्या टाईममध्ये आपण शिकणार आहोत, है ना? नवे जे आता यूट्यूबर्सवर आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तर जे नवे व्यक्ती तर सबस्क्राईब करायला विसरू नका, चिंगूसपणा करू नका. तुमच्या मित्रांना सांगा, आता फ्रीमध्ये तुम्हाला याचं थोडंसं नॉलेज भेटतंय, तर त्यांनाही द्या, है ना? ड्रॅगन फ्लाय डोझी याचं बघा तेच एकदा आपण सायकॉलॉजी बघूया. बघा, बायर्स आले मी तुम्हाला तेच सांगतोय, बायर्स आले, आहे ना?
सेलर चालते त्यांनी अप्लाय केलं फोर्स मार्केटला खाली नेलं लोअरला नेलं बट द बायर आर द स्ट्रॉंग अँड द क्लोज ॲट हाय बायर खूप स्ट्रॉंग होते आणि सेलर्सने खाली न्यायचा प्रयत्न केला पण आपलं जे काय ते बायर्स होते बायर्सने वर नेलं क्लोज केलं टाइम फ्रेम संपला मार्केटवर क्लोज झालं ओके वर क्लोज झाली कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर काय तर मग नेक्स्ट कॅन्डल आता बघा तो सांगतो तुम्हाला सांगतो बघा ड्रॅगन फ्लाय डोझी आणि ग्रेव स्टोन डोझीचं एक सांगतो तुम्हाला तर तुमचा जर सेटअप आणि तुमचं जर खूप जर प्रॅक्टिस असेल ना तर तुम्हाला इथं कन्फर्मेशनची गरज वाटत नाही तर आपण स्कार्फ इथे तुम्हाला सॉरी इथं तुम्ही एक स्कार्फ मूव्ह करू शकता आफ्टर द ग्रेव स्टोन डोझी किंवा ड्रॅगन फ्लाय डोझी क्लोज तुम्ही इन्स्टंट ऑफ एंट्री बनवू शकता पण तुमची प्रॅक्टिस असेल तरच तर का त्यालाच रिकमेंडेड करतोय मी लगेच तुम्ही इथे एंट्री करू शकता आणि तुम्ही चांगला प्रॉफिट घेऊन निघू शकता किंवा तुम्ही इथे लगेच स्टॉप लॉस सेट करून तुमच्या इव्हनला ब्रेक इव्हनला तुम्ही त्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकता तुमची इच्छा असेल तुमच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार डिपेंड करतं तेच पुन्हा एकदा बघूया कलर मॅटर करत नाही कोणता कलर आहे रेड ग्रीन आहे ड्रॅगन फ्लाय डोझेसचं जे आता इथं बॉडी जी आहे ही जास्त असते कम्पेअर टू द अदर कॅन्डल तुम्ही बघू शकता 3 ते 4 पट जास्त आहे कम्पेअर टू देअर बॉडीज ओके बॉटमला बनणारे कॅन्डल आहे इथे एक चांगला सपोर्ट झोन असेल सपोर्ट झोन असेल त्याच्यामुळे इतकं खूप छान आणि वर फेकलेलं आहे याला इथं बघू शकता ग्रेवस्टोन डोझी ड्रॅगन फ्लाय डोझी ग्रेवस्टोन डोझी असं तेच तुम्हाला सांगितलं ग्रेवस्टोन डोझी म्हणजे काय तर तेच ग्रेवस्टोन डोझी वर एक खूप चांगला रेजिस्टन्स असेल इथं बघा एसेल तुम्ही थोडं समजून घ्या बरं का असेल आता प्रत्येक गोष्ट मी डबल डबल रिपीट नाही करू शकत कारण आपला आताच इथं 21 मिनिट झालेले आहे लेक्चरमध्ये 30-40 मिनिट्स आपल्याला लिमिट असते ओके तर इथं बघू शकता तिथं आपला एक चांगला रेजिस्टन्स झोन होता तिथून मार्केटने याला खाली पुश केलं तुम्हाला तेच सांगतं जर तुमच्याकडे परफेक्ट सेटअप असेल टायमान असेल तुम्हाला तुमच्याकडे चांगला एक्सपिरियन्स असेल तुम्ही ते स्कार्फ मुवमेंट करू शकता स्कार्फ मुवमेंट तुम्ही ब्रेक करून आणू शकता कॅरी फॉरवर्ड करू शकता की तुम्ही क्लोज करू शकता ती तुमची इच्छा असेल पुन्हा एकदा आपण याची सायकोलॉजी ते सेलर्स आले सेलर चालते सेलर ऍक्टिव्ह चालते बाहेर चालते है ना फोर्स अप्लाय केला बायर्सने याला वर न्यायचा प्रयत्न केला पण बायर सेलर्स स्ट्रॉंग होते आणि त्यांनी लोअरला त्याला क्लोज केलं ओके तेच कलर मॅटर करत नाही हो मी तुम्हाला काय सांगतो कलर इज जस्ट कोड तुम्ही जर आता टायमानुसार मार्केट बघितलं असेल ना तुम्ही शिक्का तुम्ही मार्केट जर बघतच असेल ना तुम्ही बघितलं असेल की बरंच कॅन्डल अशीच बनते मस्त टॉपला बनते पण मग तिथे कलर चेंज असतो तर कलर इज जस्ट कोड ऑफ देअर ओके समजून घ्या थोडंफार चला चालायचं पुढं पुराव स्पिनिंग टॉप स्पिनिंग टॉप मध्ये ती सायकोलॉजी सेलर्स होते इक सेलर्स आले बायर्स आले दोन्ही साईडला ते फोर्स अप्लाय केला टाइम फ्रेम संपला 5 मिनिटचा टाइम फ्रेम संपत आला सेंटरला क्लोजिंग दिली सेंटरला क्लोजिंग दिल्यानंतर इथं ओपनिंग होती इथं क्लोजिंग होती त्याच्यामुळे ते ग्रीन झाली ओपनिंग होती क्लोजिंग झाली मग रेड झाली फक्त कुठं थोडसा फरक पडला कुठं तर ओपनिंगचं थोडंसं वर्क क्लोज दिली म्हणजे ते ग्रीन झालं ओपनिंगचं थोडंसं खाली क्लोज दिलं म्हणजे ते रेड झालं थोडं स्मॉल स्मॉल गोष्टी असतात जास्त डिफिकल्ट नाही मार्केट तुम्ही जर मार्केटला आतापर्यंत बघत असताना जास्त डिफिकल्ट नाहीच आहे फक्त तुम्हाला थोडंसं लर्निंग बेसिक बेसिक गोष्टी आल्या पाहिजे त्यामुळे तुम्हाला खूप काही गोष्टी समजून जातील कलर तेच मॅटर करत नाही रेड ग्रीन मॅटर करत नाही बुलिश स्पिनिंग टॉप हायला बनव लोला बनव सॉरी हायर लो आणि हायर हायर बॉडी आणि लोअर हायर शेडो और लो शेडो इक्वल असते सेम असते पण मग ती मोठी असते 2 पट 3 पट 4 पट ॲज देअर रिक्वायरमेंट जर वन एक्स असेल सो मीन ते आपण त्याला डोझीमध्ये करू शकतो याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो तेच बुलिश स्पिनिंग टॉप आपल्याकडे बनतो याला बनतो डाऊनला बनतो है ना आपण इथे एक्झाम्पल बघू शकताय तुम्ही बुलिश स्पिनिंग टॉप खाली बनलेला आहे है ना खाली बनलेला बुलिश स्पिनिंग टॉप इथं इथं आपली एंट्री होत होतो सॉरी इथं आपली एंट्री होत होती आणि आफ्टर द दिस कॅन्डल क्लोज आपण इथं आपली एंट्री बनवू शकत होतो ते तिथे इम्पल्सिव्ह मूव्ह तुम्ही फॉलो केला तर तुम्ही अजून थोडं डाऊन साईडला तुम्ही एस एल कमी करू शकत होते त्याच गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात या सर्व बेरिश स्पिनिंग टॉप म्हणजे तर ते सेमच आहे बघा फक्त आता फरक काय हा टॉपला बनणार आहे ते डाऊनला बनणार आहे कलर मॅटर करणार नाही सायकोलॉजी सेमच आहे फक्त इथं सेलर जास्त असल्यामुळं खाली ब्रेकआउट दिलं खाली ब्रेकआउट दिल्यानंतर यांनी याचा लो ब्रेक केला आफ्टर द क्लोजिंग आपण इथं आपला इम्पल्सिव्ह मूव लोअर टाइम फ्रेम इम्पल्सिव्ह इन डायरेक्ट एंटर आपण आपल्या त्या हिशोबाने आपण इथं एंट्री बनवली मार्केट खाली गेलं या नोट्स तुम्ही जर वाचत गेला बनवून गेलं तुम्हाला खूप सोपं पडेल है ना आपण असं एक्झाम्पल बघूया एक्झाम्पल एक्झाम्पल बघा आपली ही बनली काय बेरिश स्विंग टॉप बनली आफ्टर द लो ब्रेक आपण तुम्ही इथे एंट्री नाही केली इथं जर केली आफ्टर द परफेक्ट ब्रेक अँड क्लोजिंग तुम्ही इथे एंट्री करू शकत होते
इथं तुमचं एसेल असेल, फक्त तुम्हाला एसेल थोडं वाढवून द्यावं लागेल बरं का, त्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. समजते बरोबर? शेवटच्या 2 कॅन्डल राहिल्या बरं का. शेवटच्या 2 कॅन्डल राहिल्या. समजते? समजतंय का? राहू. सर तुम्हाला किती काय? किती जीएफ आहे? किती जीएफ आहे? बापा. हे विचारायला बरा टाइम भेटला तुला. सांग बरं, मार्केट उद्या कुठे जाणार आहे? मंडे नव्हते? हं? देऊ का उत्तर तर? तुझी वाली मिळून मला 1 डझन आहे. समजलं? तुझी वाली मिळून मला 1 डझन झाली आता. ओके. बुलिश स्पिनिंग टॉप सॉरी बुलिश मारुबुजू काय खूप खतरनाक कॅन्डल आहे. ही कॅन्डल मी यूज करतो माझ्या याच्या आपलं याच्यामध्ये पुलबॅक सेटअपमध्ये मी असं यूज करतो. ही कॅन्डलचा यूज मी माझ्या फुलबॅक सेटअपमध्ये यूज करतो. खूप छान कॅन्डल आहे, पॉवरफुल कॅन्डल आहे, खूप चांगला प्रॉफिट बनवून देते. कलर मॅटर करत नाही, रेड असेल ग्रीन असेल मॅटर करत नाही. बुलिश मारुबुजूमध्ये काय असतं, वीक नसतं, लिटल असली तर असली नाही तर नसली. समजा थोडीशी असेल तर ठीक नाही तर नसतेच समजा. ओके. बुलिश मारुबुजू ही बॉटमला बनते. स्ट्रॉंग कॅन्डल असते. खूप चांगलं बुलिश सिग्नल असतं. कन्फर्मेशन काय तर काय आफ्टर द ब्रेकआउट तुम्ही लगेच घेऊ शकता. तुमचा जर चांगला अनुभव असेल तर तुम्ही विदाऊट कन्फर्मेशन पण घेऊ शकता. पण तुम्ही बिगिनर्स आहेत तर तुम्ही कन्फर्मेशनचा वेट केला पाहिजे असं मला वाटतं. आणि केलाच पाहिजे. आणि हां, बरं का कन्फर्मेशन जर झालं नाही ना, तर वेट करावं ट्रेंड हुकला तर चालेल किंवा ट्रेंड गेल्याच्यानंतर तुम्ही त्याला वॉच करा. तुम्ही चांगलं त्याला एनालिसिस करा. पण उगाच एंट्री करून स्वतःचा लॉस करून घ्यायचा नसतो. म्हणजे प्रत्येक कॅन्डलवर एंट्री घेणं पण हा मूर्खपणा असतो बरं का. तर थोडंसं लक्ष देऊन आणि नीट समजूनच तुम्ही इथं एंट्री केली गेली पाहिजे. चला, तर लास्ट वन कॅन्डल तर याचं एक्झाम्पल पाहूया आपण. याचं एक्झाम्पल काय आहे? बुलिश मारुबुजू कॅन्डलचं एक्झाम्पल बघा. चांगली कॅन्डल बनली, याचा स्टॉप लॉस इथं असेल. आता ही कॅन्डल जर एक्सपायरीमध्ये जर बनली तर खूप जास्त प्रॉफिट देते. पण तितक्यात मोठा एसेल पण द्यावा लागतो. तर थोडं सांभाळून राहायचं आपण, है ना? आता बघा, बुलिश मारुबुजू कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये बघा कसं असतं. आफ्टर इथं एंट्री लगेच केली मी तुम्हाला तेच म्हणतोय. आफ्टर द क्लोजिंग तुम्ही एंट्री करू शकता. ब्रेक केल्याच्या नंतर पण करू शकता. इन्स्टंट ऑफ एंट्री करू शकता किंवा इम्पल्सिव्ह मूव्ह हे जे बोलते ना तुम्हाला डाऊनला जेते यालाच इम्पल्सिव्ह मूव्ह म्हणता. काय करायचं पेंडिंग ऑर्डर लावून ठेवायचा. पेंडिंग ऑर्डर लावला, कन्फर्म समजा तुमचं कन्फर्मेशन कॅन्डल तुम्हाला एंट्री करायचीच आहे ना. कन्फर्मेशन कॅन्डल काय करायचं? एक तर कन्फर्मेशन कॅन्डलच्या बाद लगेच एंट्री करायची. इम्पल्सिव्ह मूव्हसाठी काय करायचं तर ब्रॅकेट ऑर्डर लावून ठेवायचा. ब्रॅकेट ऑर्डर लावला इथं, की आपला ऑर्डर हिट होतो आणि वर जातं मार्केट. ब्रॅकेट ऑर्डर लावायचं हे काय बेनिफिट काय सॉरी पेंडिंग ऑर्डर लावायचा बेनिफिट काय तर तुमचा आता बघा इथं जो मी एंट्री केली तुमचा एसएल खूप छोटा पडतो. एसएल खूप तुम्हाला छोटा द्यावा लागतो. तर त्याच्यामुळं. बुलिश मारुबुजू. बुलिश मारुबुजू म्हणजे काय तर तेच बघा. खाली जर ब्रेकआउट देऊन जर क्लोज केलं तर झाला बुलिश सॉरी बेरिश चार्ट पॅटर्न. हाय ब्रेक करून जर क्लोजिंग दिली तर तो झाला बुलिश आपला चार्ट पॅटर्न त्याच प्रकारे. खाली क्लोजिंग दिली, खाली ब्रेकआउट दिलं, चांगल्या प्रकारे क्लोजिंग मारली आणि खाली घुसलं मार्केट. तेच आपल्या गोष्टी काय तर त्या कलर मॅटर करत नाही. खूप चांगली आहे. टॉपला बनणारी कॅन्डल आहे आणि बुलिश सिग्नल देणारी कॅन्डल आहे आणि कन्फर्मेशन तुम्ही वेट करावं. याच खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये आणि अशाच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. जास्त काहीही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. जर तुम्हाला कोणतं समजलं नसेल तर पटकन सांगा मला. अजून आपल्याकडे 2 मिनिटं आहे, 12 मिनिटं आहे. तर सांगा तुम्हाला काही समजलं नाही का याच्यामध्ये? नसेल समजलं तर पटकन सांगा. अजून आपल्याकडे टाईम आहे. नाही तर आपण इथं क्लोज करूया. 10 मिनिटात लगेच 10 मिनिटाच्या आत तुम्हाला पी-पी-टीचा फोटो येऊन सॉरी पी-पी-टीचा लिंक येऊन जाईल. लगेच येऊन डाउनलोड करायची आणि लगेच लिहून घ्यायचं की गोष्ट 10 मिनिटं तुमचा वेस्ट नाही करायची. आता आपण एक्सरसाइज केली ना, वेस्ट नाही करायची. ओके. चालेल. हे आता आपलं हे लिहून घ्या. फोन नंबर लिहून घ्या, Instagram आयडी लिहून घ्या. याच्यावर मला मेसेज करा. मेसेज करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला कुठून मेसेज करताय, तुमचं नाव वगैरे सर्व लिहायचं, एज लिहायचं, ऑक्युपेशन लिहायचं, सर्व गोष्टी लिहायच्या तिथं प्रॉपरली आणि तुम्ही कोणत्या ठिकाणाहून मला कॉन्टॅक्ट केला आहे कारण बरेच लोकं Instagram टू डायरेक्ट मेसेज करतात. काही लोक मला YouTubeचे
व्हिडिओ पण मेसेज करता, काही लोक रील्स पण मेसेज करता. तो ते मला थोडं डिफिकल्ट होतं त्यांचा प्रॉब्लेम समजून घ्यायला, की त्यांना काय रिक्वायरमेंट आहे. सो त्या गोष्टी मला थोडं क्लिअर करून सांगितलं तर बरं पडेल. म्हणजे मला थोडं हेल्प होईल. समजलं? समजलं पोराओ? चालेल, चालेल. हं. करायचं बंद? करायचं का बंद? तर चला. बघा पोराओ, आता आपलं नवं YouTube चॅनलची लिंक तुम्हाला पाठवतो. त्याच्यावर जाऊन जॉइन व्हा. त्याच्यावर पण तुम्हाला लाईफ टाईम ॲक्सेस भेटेल. पण एक गोष्ट बघा, तुम्ही काही पण करा, तुम्ही त्याच्यावर फुल फेकून मारा, जुता फेकून मारा किंवा तुमचा फोन फेकून मारा, पण मला सबस्क्राईब झालेलं पाहिजे. ह्या व्हिडिओवर मला 50च्या वर सबस्क्रायबर पाहिजे. 200च्या वर तरी लाईक पाहिजे, कारण माहीत तुम्ही लई कंजूस आहे, तुम्ही सबस्क्राईब करत नाही. तर मला 200च्या वर लाईक पाहिजे आणि 50च्या वर ह्या व्हिडिओवर सबस्क्राईब आलेच पाहिजे. चालेल? चालेल. तर इथं आपण व्हिडिओ थांबवूया आणि येणाऱ्या टाईमामध्ये म्हणजे उद्या किंवा परवा आपण सेशन घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर डबल कॅनॅस्टिक पॅटर्नमध्ये आणि हे प्रकार बघणार आहोत. चालेल? तर बाय.